2026चा समारोप आहे का आज? किती 28 दिवस 24 दिवस आणि वर्ष कितवा? चौथं. गेले 24 दिवस हा कुर्ला फेस्टिवल जोरदारपणे मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरा केला जातोय. यासाठी उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. लाडक्या बहिणींचं स्वागत. इकडं लाडक्या बहिणीच जास्ती आहेत, इकडे पण लाडके भाऊही आहेत इकडं. आणि सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो या फेस्टिवलच्या. खरं म्हणजे आपले लोकप्रिय आमदार मंगेश कुडाळकर यांच्या संकल्पनेतून हा कुर्ला फेस्टिवल गेले 4 वर्ष या ठिकाणी साजरा होतोय. यामध्ये जय मंगेश कुडाळकर, शालिनीताई सुर्वे, नंदू राणे, उज्ज्वला शाह, राजा चौगुले आपले उपनेते आणि सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या आपल्या शिंदेताई, कलाताई शिंदे, खूप नावं आहेत, मी नावं घेत नाही, शगुन नाईक आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर. खरं म्हणजे 24 दिवस अगदी लहान मुलांपासून, तरुणांपासून, लाडक्या बहिणींपासून, भावांपासून, ज्येष्ठांपर्यंत सगळे याचा आनंद घेत आहे. आणि सगळीकडेच एक वेगळं वातावरण पाहतोय. आपले 24 दिवस सातत्याने एवढी गर्दी या कार्यक्रमाला होते. खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. 1, 2, 4 दिवस ठीक आहे, 24 दिवस म्हणजे तशा प्रकारचे कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेले जातात. प्लॅटफॉर्म हे आपल्या कलावंतांना, स्थानिक कलाकार पण आहेत ना इकडे, स्थानिक कलावंतांना देखील व्यासपीठ आणि सगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत. हा कुर्ला फेस्टिवल कमी वेळात लोकप्रिय झाला. सगळे लोक इथं याचा आनंद इकडेही आहे, इकडेही आहे, तिकडेही आहे, चोहीकडे आनंदोत्सव आहे. ते काय रे भावा तेवढा मोठा? हे समोर बचत गटाचे स्टॉल आहेत. लाडक्या बहिणींचे तिकडे पण आहेत बचत गट. आणि म्हणून लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे बॅनर लावलेला आहे. मी आपल्याला सांगतो, मला मिळालेल्या सगळ्या पदांपेक्षा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हे पद मला सगळ्यात मोठं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. अनेक लोकांनी अडथळे आणले, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, कुणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या आहेत. आणि म्हणून लाडक्या बहिणींनी या महाराष्ट्रामध्ये 232 महायुतीचे आमदार निवडून दिले. लाडक्या भावांचाही त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे, ज्येष्ठांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, वारकऱ्यांचा आहे, सगळ्यांचा. आणि म्हणून मी आपल्याला खऱ्या अर्थाने हे अशा प्रकारचे जे फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो आपण. त्या ठिकाणी स्थानिक कलावंतांना त्याच्या कलागुणांना वाव देण्याची संधी या ठिकाणी मंगेश कुडाळकर यांनी करून दिलेली आहे. इथूनच अशा ठिकाणाहून हे कलावंत
आपल्या कलागुणांना जोपासतात, वाढवतात आणि यातूनच चांगले कलावंत घडत असतात. आणि म्हणून मी शुभेच्छा खूप खूप देतो आपल्याला. आणि मंगेश कुडाळकर आमदार म्हणून या विभागामध्ये विकासाचे प्रकल्प आणतायत, विकास कामं करतायत. परंतु विकास कामं करत असताना देखील एक सांस्कृतिक या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन देखील करतायत. काय आपल्या हे मुंबईमध्ये धकाधकीचं आयुष्य आहे, सगळी स्पर्धा आहे. परंतु थोडा वेळ का होईना अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विरंगुळा म्हणून लोकांना समाधान देण्याचं काम या ठिकाणी मंगेश कुडाळकर करतायत. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी नेहरू नगर कुर्ला पूर्व येथील पोलीस वसाहतीतील 19 इमारती अत्यंत जीर्ण झालेल्या आहेत. 580 कुटुंब तिथे राहतात. ती मागणी माझ्या समोर आहे. खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. सण उत्सव बाजूला ठेवून आपल्या कुटुंबापासून या ठिकाणी रस्त्यावर ऊन वारा पाऊस सगळं सहन करून कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. त्यांचं काम आपण या ठिकाणी पहिल्यांदा करू, त्याला प्राधान्य देऊ. कारण मी मुख्यमंत्री असताना पोलिसांसाठी घरं देण्याचा निर्णय आपण घेतला. त्यावेळेस आजही आपण देवेंद्रजी आहेत, आम्ही टीम म्हणून ते घेतलेले निर्णय आम्ही पुढे नेतोय. तर टिळकनगर येथील मलनिस्सारण वाहिन्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसरा टप्पा म्हाडाकडून अधिमूल्य न मिळाल्याने रखडला. मी ताबडतोब महापालिका आणि म्हाडा यांना सांगून आणि जे काही लोकाभिमुख प्रकल्प आहेत, जे लोकांच्या हिताचे आहेत, या मतदारसंघाच्या हिताचे आहेत, सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारे आहेत, याला कुठेही निधी कमी पडणार नाही याची खात्री, याची काळजी आपण घेऊ. आणि म्हणून पुन्हा एकदा मंगेश आपला शांत असतो पण काम बरोबर करतो. न बोलता काम करणारे लोक कमी आहेत. आणि म्हणून त्यातला तुम्ही आमदार म्हणून मंगेश कुडाळकर यांना निवडून दिलेला आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि या मतदारसंघाचा विकास तुमच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आला की नाही? 5 आहेत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, क्लस्टर योजना असेल, SRAची योजना असेल, जे काही तुमच्या मतदारसंघामध्ये अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम आपण करूया, एवढाच विश्वास या ठिकाणी आपल्याला मी देऊ इच्छितो. आणि पुन्हा एकदा आज या कुर्ला फेस्टिवलला मनापासून शुभेच्छा देतो. मनापासून आपल्याला सगळ्यांचं अभिनंदन करतो. जे कलावंत आहेत या कलावंतांना देखील शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि धन्यवाद साहेब. सांगायला अतिशय आनंद होतोय. आपल्या नेतृत्वाखाली अवघा महाराष्ट्र शिव